Students, in the last lecture, we have studied about the meaning of irrational numbers and representation of irrational numbers on a number line. In this lecture, we study about the indirect proof of given irrational number, means to show that the root 2 is an irrational number. To show that root 2 is an irrational number. Indirect proof. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण अपरिमेय संख्या म्हणजे काय आणि ही अपरिमेय संख्या संख्या रेषेवर कशी दर्शवायची हे पाहिलं. आता या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासणार आहे तर वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या ही सिद्ध करायचं आहे. मग ते सिद्ध करण्यासाठी अप्रत्यक्ष सिद्धता वापरलेली आहे. तर ती काय आहे आपण पाहूया. लेट अस अस्युम दॅट रूट 2 इज अ रॅशनल नंबर. म्हणजे वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे हे गृहीत धरू. सो रूट 2 कॅन बी एक्सप्रेस्ड इन p अपॉन q फॉर्म. म्हणजे ती वर्गमुळात 2 ही संख्या जी आहे ती p छेद q रूपात मानू. p अपॉन q इज द रेड्युस्ड फॉर्म ऑफ इरेशनल नंबर. म्हणजे p छेद q हे त्या परिमेय संख्येचं संसूत्र आहे. म्हणजेच p आणि q मध्ये एकपेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही. हेन्स p and q have no common factor other than 1. रूट 2 इक्वल टू p अपॉन q. म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता पाहण्यासाठी पहिल्यांदा वर्गमुळात 2 ही जी संख्या आहे ती परिमेय संख्या आहे असं गृहीत धरलेलं आहे. आणि त्यामुळे परिमेय संख्या ही p छेद q रूपात लिहिली जाते. आणि त्यामुळे वर्गमुळात 2 बरोबर p छेद q अशी मांडणी केलेली आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड वी गेट 2 इक्वल टू p स्क्वेअर अपॉन q स्क्वेअर. म्हणजे वर्गमुळात 2 चा वर्ग हा 2 आला आणि p छेद q चा वर्ग अनुक्रमे p वर्ग आणि q वर्ग या पद्धतीने आला. म्हणजे 2 बरोबर p वर्ग छेद q वर्ग. आणि यावरून 2q स्क्वेअर इक्वल टू p स्क्वेअर. म्हणजे 2 हा q स्क्वेअर जो आहे तो इथं डिनॉमिनेटरमध्ये आहे. लेफ्ट साईडला गेल्यानंतर तो न्यूमरेटरमध्ये जाईल. म्हणजे इथं डिवायडेशन आहे आणि इक्वल साईनच्या लेफ्ट साईडला गेल्यानंतर तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. आणि त्यामुळं 2q स्क्वेअर इक्वल टू p स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. म्हणजेच p स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इव्हन मिळेल. इव्हन का मिळेल तर इथं q स्क्वेअरला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर ही जी व्हॅल्यू आहे ती इव्हन नंबर मिळेल. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर मल्टिपल 2 असेल तर ती संख्या इव्हन असते. तो नंबर इव्हन असतो आणि त्यामुळं इथं आपल्याला p स्क्वेअर जो आहे तो इव्हन मिळेल. देअरफॉर p स्क्वेअर इज इव्हन and therefore p is also even means 2 is a factor of p. आणि या इक्वेशनला आपण इक्वेशन 1 दिलेलं आहे. म्हणजे p स्क्वेअर सम संख्या असेल, p चा वर्ग हा सम संख्या असेल तर त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर p मिळेल आणि ती p सुद्धा काय आहे समसंख्या आहे. आणि मग या p जर समसंख्या असेल तर त्याचा जो फॅक्टर असतो तो 2 हा फॅक्टर आहे. आणि या इक्वेशनला इक्वेशन 1 असं म्हटलेलं आहे. आणि यावरून आपल्याला असं लिहिता येतं पहा p इक्वल टू 2t. कारण का तर इथं p हा इव्हन मानलेला आहे. इव्हन असेल तर त्याचा जो फॅक्टर आहे तो 2 असतो आणि त्यावरून आपल्याला हे इक्वेशन मिळेल p इक्वल टू 2t. आता इथं काय केलेलं आहे पुढच्या स्टेपला तर त्या दोघांचं स्क्वेअर केलेलं आहे. p स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअरचा 4 झाला आणि t चा t स्क्वेअर. p इक्वल टू 2t चा स्क्वेअर केल्यानंतर p स्क्वेअर इक्वल टू 4t स्क्वेअर आला. आणि देअरफॉर आता इथं p स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती इथं 2q स्क्वेअर दिसते. म्हणजेच ती कुठून घेतली यावरून घेतली. p स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती 2q स्क्वेअर इथं पुट केली आणि पुढचा 4t स्क्वेअर राईट साईडला आहेच. आणि त्यावरून आपल्याला q स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली 2t स्क्वेअर. म्हणजे इथं 2 जो आहे तो इथला 2 कॅन्सल झाला आणि या 4 मधील एक 2 कॅन्सल झाला म्हणजे राहिला फक्त 2. अँड देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ q स्क्वेअर इक्वल टू
2t². आता इथं सुद्धा पहा q² = 2t² आलं आहे, म्हणजे q² सुद्धा काय आहे, इवन आहे, म्हणजे समसंख्या आहे. देअरफॉर q² इज इवन. ऑल्सो q इज इवन मीन्स 2 इज फॅक्टर ऑफ q. म्हणजे q² जर समसंख्या असेल तर त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर q सुद्धा काय मिळेल आपल्याला, समसंख्या मिळेल. म्हणजे 2 हा त्याचा फॅक्टर असणार आहे, अवयव असणार आहे. आता या इक्वेशनला सुद्धा इक्वेशन 2 घेतलेलं आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इज कॉमन फॅक्टर ऑफ p and q बोथ. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 वर आपल्या असं लक्षात येतं की 2 जो आहे तो p आणि q चा या दोघांचाही तो कॉमन फॅक्टर आहे. दिस इज कॉन्ट्राडिक्टरी बिकॉज इन p/q. दिस इज कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे विसंगती. का विसंगती म्हटलेलं आहे, तर p/q जो आहे फॉर्म, त्यामध्ये p आणि q चा जो कॉमन फॅक्टर आहे तो इथं 1 लिहिलेला आहे. वरती आपण मांडलेलंच आहे, p आणि q चा जो कॉमन फॅक्टर आहे तो 1 आहे. पण इथं आपल्याला काय मिळाले की 2 हा सुद्धा p आणि q चा कॉमन फॅक्टर आहे. त्यामुळं ह्या दोन्ही इक्वेशनवर आपल्याला लक्षात येतं की ही काय आहे, विसंगती आहे. अँड देअरफॉर आवर अझम्पशन दॅट √2 इज रॅशनल इज रॉंग. म्हणजे आपण काय म्हणलेलं आहे की वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, आपण काय मानलेलं आहे ते चुकीचं आहे, गृहीत धरले ते चुकीचं आहे. म्हणजेच काय बरोबर आहे, तर √2 इज ॲन इरॅशनल नंबर. लक्षात आलं का. तर अप्रत्यक्ष सिद्धता दर्शवण्यासाठी इथं √2 इज ॲन इरॅशनल नंबर असं दिलेलं आहे, तर याच्या विरुद्ध आपल्याला काय करायचं असतं, मानायचं असतं इनडायरेक्ट प्रूफमध्ये. आणि त्यामुळे वर्गमुळात 2 हा रॅशनल नंबर आहे असं कन्सिडर केलं. मग वर्गमुळात 2 हा p/q फॉर्ममध्ये मांडला जातो. मग p/q मध्ये p आणि q च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय केलेल्या असतात, रिड्यूस फॉर्ममध्येच मांडलेल्या असतात. आणि त्यामुळे त्याचा कॉमन फॅक्टर काय असतो, 1 असतो. मग आता वर्गमुळात 2 बरोबर p/q मांडलेला आहे. मग त्याचा वर्ग केल्यानंतर आपल्याला 2 बरोबर p²/q² मिळालं. आणि त्यावरून फक्त p² ची व्हॅल्यू आपल्याला 2q² मिळाली. मग p² हा काय आहे, याच्यावरून लक्षात येतं की तो इवन आहे. आणि त्यामुळे p² इवन असेल तर p सुद्धा इवन मिळाला, म्हणजे सम मिळाला. म्हणजे इथं 2 हा त्याचा फॅक्टर मिळाला, त्याला इक्वेशन 1 दिलं. आणि या इक्वेशनवरून, या स्टेटमेंटवरून आपल्याला पुढचं फॉर्म्युला मिळाला की p = 2t. हा इवन असल्यामुळं इथं t जो आहे तो व्हेरिएबल दुसरा घेतलेला आहे. म्हणजे p बरोबर 2t असं कन्सिडर केले. आणि त्यावरून मग p² ची व्हॅल्यू 4t² मिळाली. आणि वर जे आपल्याला p² ची व्हॅल्यू मिळाली 2q², ती इथं पुट केली, 2q² = 4t². आणि यावरून q² ची व्हॅल्यू मिळाली 2t². म्हणजे इथं q² सुद्धा आपल्याला इव्हन मिळाला. आणि म्हणजेच q चा जो कॉमन फॅक्टर आहे तो 2. तर इथं p आणि q चे जे कॉमन फॅक्टर आहे ते 2 मिळाले. पण सुरुवातीला आपण p आणि q चा एकच फॅक्टर आहे आणि तो म्हणजे 1 आहे असं मानलं होतं. पण त्याच्यानंतर आपल्याला इथं काय ॲक्च्युअली मिळालं, तर 2 हा p आणि q चा कॉमन फॅक्टर आहे. म्हणजे 1च्या व्यतिरिक्त 2 हा सुद्धा कॉमन फॅक्टर आहे असं लक्षात घेतलेलं आहे. आणि त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंटवरून आपल्याला लक्षात येतं की ही विसंगती आहे. म्हणजे आपण जे मानले √2 इज रॅशनल हे चुकीचं आहे. म्हणजेच काय बरोबर आहे, तर वर्गमुळात 2 ही अप्रिमेय संख्या आहे. नेक्स्ट पॉईंट, रिमेंबर दिस. म्हणजे मगाशी जे आपण पाहिलं की नंबर लाईनवरती जे नंबर असतात ते कोणता पॉईंट रिप्रेझेंट करतो किंवा कोणता पॉईंट जो आहे तो कोणता नंबर रिप्रेझेंट करतो, त्यावरून असं लक्षात येतं की एव्हरी पॉईंट ऑन अ नंबर लाईन इज असोसिएटेड विथ अ युनिक रियल नंबर अँड एव्हरी रियल नंबर इज असोसिएटेड विथ अ युनिक पॉईंट ऑन द नंबर लाईन. म्हणजे थोडक्यात काय, तर संख्या रेषेवरती प्रत्येक बिंदूचा निर्देशक हा वास्तव संख्या ही वास्तव संख्या असते. आणि प्रत्येक वास्तव संख्येशी निगडित असणारा बिंदू हा संख्या रेषेवरती असतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय, तर एव्हरी रॅशनल नंबर इज अ रियल नंबर बट एव्हरी रियल नंबर मे नॉट बी अ रॅशनल नंबर. म्हणजे प्रत्येक
परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते, पण प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या असतेच असं नाही. वास्तव संख्या जी आहे ती रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर ह्या दोघांनी मिळून तयार होतो. म्हणजेच वास्तव संख्या जी आहे ती परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोघांनी मिळून त्याचा संच तयार होतो. आणि त्यामुळे इथं जे वाक्य म्हटलेलं आहे पहा, एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर बट एव्हरी रिअल नंबर मे नॉट बी अ रॅशनल नंबर. म्हणजे प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते, पण प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या असतेच असं नाही. कारण का, तर या रिअल नंबरमध्ये वास्तव संख्येमध्ये इरॅशनल नंबरसुद्धा असतो आणि त्यामुळं प्रत्येक वास्तव संख्या ही रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या असतेच असं नाही. नेक्स्ट वी स्टडी अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर्स. फर्स्ट प्रॉपर्टी, रॅशनल नंबर प्लस मायनस इरॅशनल नंबर इक्वल टू इरॅशनल नंबर्स. याचा अर्थ काय, तर रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबरची जेव्हा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो त्यावेळी जे येणारं आन्सर असतं ते इरॅशनल नंबर असतं. सेकंड प्रॉपर्टी, मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ऑल्सो अन इरॅशनल नंबर. म्हणजे नॉन झिरो रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबरचे जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळी येणारं जे आन्सर आहे ते इरॅशनल नंबर असतं. म्हणजे परिमेय संख्या, ती परिमेय संख्या नॉन झिरो असली पाहिजे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा दोघांचा गुणाकार केला तर येणारी संख्या ही अपरिमेय संख्या असते. आणि तिसरं, नॉन झिरो रॅशनल नंबर डिवायडेड बाय इरॅशनल नंबर वी गेट द नंबर इरॅशनल नंबर. म्हणजे अपरिमेय संख्या शून्येतर परिमेय संख्येला अपरिमेय संख्येने भागल्यानंतर येणारा जो भागाकार आहे तो इरॅशनल नंबर असतो. नेक्स्ट we'll study about the real number. All rational numbers and all irrational numbers together make the set of real numbers. म्हणजे सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या यांनी मिळून जो संच तयार होतो तो वास्तव संख्यांचा संच असतो. इट मीन्स Q युनियन Q डॅश इक्वल टू R. तर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण इरॅशनल नंबरचा जो सेट आहे त्याला आपण डिनोट केलं आहे Q डॅशने. कारण का, तर रॅशनल नंबरचा जो सेट आहे तो कॅपिटल Qनी डिनोट केलेला आहे आणि त्यामुळं रॅशनल नंबरचा जो कॉम्प्लिमेंट आहे तो म्हणजे इरॅशनल नंबर असणार आहे, इरॅशनल नंबरचा सेट, आणि तो मग Q कॉम्प्लिमेंटनी दर्शवला आहे. आणि Q आणि Q कॉम्प्लिमेंटचं जे युनियन आहे ते म्हणजे R, कॅपिटल R. आणि कॅपिटल R म्हणजेच काय, रिअल नंबरचा सेट आहे. देअरफॉर the set of real numbers is denoted by capital R. Next, the properties of order relation on real numbers. म्हणजे वास्तव संख्यांवरती जे ऑर्डर रिलेशन आहे त्याचे प्रॉपर्टीज म्हणजेच गुणधर्म. फर्स्ट प्रॉपर्टी, if A and B are two real numbers then only one of the relations holds good. म्हणजे A आणि B ह्या दोन वास्तव संख्या असतील तर खालीलपैकी एकच कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे त्यापैकी पहिली असेल ती A बरोबर B. म्हणजे A आणि B ह्या दोन वास्तव संख्या दिल्या तर त्यामध्ये खालीलपैकी एकच कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे त्यापैकी पहिली जी आहे ती A बरोबर B. एकतर A बरोबर B असेल किंवा A हा B पेक्षा लहान असेल, A इज लेस दॅन B, किंवा A इज ग्रेटर दॅन B म्हणजेच A हा B पेक्षा मोठा. म्हणजे या तिन्ही कंडिशनपैकी एक कोणती तरी कंडिशन सॅटिस्फाय असणार आहे. सेकंड प्रॉपर्टी, इफ A इज लेस दॅन B अँड B इज लेस दॅन C देन A इज लेस दॅन C. म्हणजे A हा B पेक्षा लहान असेल आणि B हा C पेक्षा लहान असेल तर A हा C पेक्षा लहान असतो. एक्झाम्पलच्या मार्फत आपण पाहूयात. लेट A इक्वल टू 2, B इक्वल टू 3, C इक्वल टू 5. इथं पहा, A ची जी व्हॅल्यू आहे ती 2 मानली, B ची व्हॅल्यू 3. म्हणजे 2 हा 3 पेक्षा लहान असेल आणि
बीची व्हॅल्यू 3, सीची व्हॅल्यू 5 आहे. 3 हा 5पेक्षा लहान असेल तेव्हा ए इज लेस दॅन सी, म्हणजेच एची व्हॅल्यू 2, सीची व्हॅल्यू 5. 2 इज लेस दॅन 5. म्हणजे या एक्झाम्पलद्वारे आपल्याला ही सेकंड प्रॉपर्टी लक्षात आली. थर्ड प्रॉपर्टी, इफ ए इज लेस दॅन बी देन ए प्लस सी लेस दॅन बी प्लस सी. म्हणजे ए ही संख्या बी संख्येपेक्षा लहान असेल तेव्हा तिसरी एखादी संख्या त्या दोन्हीमध्ये मिळवली तर ए प्लस सीची जी व्हॅल्यू आहे ती बी प्लस सीपेक्षा लहान असणार आहे. फॉर एक्झाम्पल, लेट ए इक्वल टू 2, बी इक्वल टू 3 अँड सी इक्वल टू 5. जे इथं पहा 2 ही संख्या जी आहे ती 3 संख्येपेक्षा लहान आहे. तेव्हा 2 आणि 3 मध्ये 5 ही संख्या मिळवली तर त्यांची बेरीज 5 आणि 2 7, 3 आणि 5 8. म्हणजे ही 7 जी संख्या आहे ती 8पेक्षा लहान आहे. म्हणजे या उदाहरणावरून सुद्धा आपल्याला ही प्रॉपर्टी लक्षात येते. चौथी प्रॉपर्टी, इफ ए इज लेस दॅन बी. आता इथं 2 कंडिशन आहेत. पहिली कंडिशन, इफ सी इज ग्रेटर दॅन 0 देन ए सी लेस दॅन बी सी. जेव्हा ए ही संख्या बी संख्येपेक्षा लहान असेल आणि सी जो आहे तो 0पेक्षा मोठी संख्या असेल तेव्हा ए सीचा जो गुणाकार आहे तो बी सी गुणाकारापेक्षा लहान येणार आहे. आणि दुसरी कंडिशन, इफ सी इज लेस दॅन 0 देन ए सी ग्रेटर दॅन बी सी. एक्झाम्पलद्वारे पाहूयात आपण. पहिली जी कंडिशन आहे ती पाहूया. इफ 2 इज लेस दॅन 5 देन, म्हणजे इथं एची व्हॅल्यू जी आहे ती 2 आणि बीची व्हॅल्यू 5 आहे. तर पहिल्या कंडिशनसाठी इथं सी जो आहे तो 3 घेतलेला आहे आणि तो ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे 3 हा जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, 0पेक्षा मोठा आहे. पॉझिटिव्ह संख्या ही 0पेक्षा नेहमी मोठी असते आणि त्यामुळं +3 इथं घेतलेलं आहे. आणि त्यामुळं 2 × 3 5 × 3 केल्यानंतर 3 × 2 6, 5 × 3 15 येते. म्हणजे ज्यावेळी सीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते त्यावेळी ए आणि सीचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते बी आणि सीच्या मल्टिप्लिकेशनपेक्षा लहान येतं. या उदाहरण आपल्याला हे पहिली कंडिशन लक्षात येते. सेकंड कंडिशन पहा, इफ 2 इज लेस दॅन 5, म्हणजे इथं एची व्हॅल्यू 2च घेतलेली आहे, बीची व्हॅल्यू 5 घेतलेली आहे. फक्त सीची व्हॅल्यू काय घेतलेली आहे, लेस दॅन 0 म्हणजे 0पेक्षा लहान, ती -3 इतकी घेतलेली आहे. आणि त्यामुळे हा गुणाकार पहा, ए सीचा गुणाकार जो आहे तो 2 × -3 आणि बी सीचा गुणाकार 5 × -3. -3 × 2 -6, 5 × -3 -15. म्हणजे -6 आणि -15 असा गुणाकार मिळतो. तर -6 ही संख्या -15पेक्षा मोठी आहे. नेक्स्ट पॉईंट, स्क्वेअर रूट ऑफ अ निगेटिव्ह नंबर. म्हणजे ऋणेतर संख्याचं वर्गमूळ, ऋण संख्येचे वर्गमूळ. स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर इज ऑलवेज नॉन निगेटिव्ह. म्हणजे कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग हा नेहमी ऋणेतर संख्या असते. नॉन निगेटिव्ह म्हणजे ऋणेतर, म्हणजेच काय, पॉझिटिव्ह. इट मीन्स दॅट स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे कोणत्याही वास्तव संख्येचा जो वर्ग केला तर तो ऋणेतर संख्या असते, म्हणजेच पॉझिटिव्ह असते. बट √-5 स्क्वेअर इक्वल टू -5. म्हणजे वर्गमुळात -5 असेल आणि त्याचा वर्ग केला तर त्याची संख्या मात्र -5 येते. बघा इथं -5 रूट आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे. म्हणजे इथं ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल आणि एनर्जी व्हॅल्यू आहे ती -5 मिळेल. अँड देअरफॉर √-5 इज नॉट अ रियल नंबर. म्हणजे वर्गमुळात -5चा जेव्हा वर्ग करतो त्यावेळी त्याची किंमत मात्र -5 येते आणि त्यामुळं वर्गमुळात -5 ही संख्या काय आहे तर वास्तव संख्या नाही. हेन्स स्क्वेअर रूट ऑफ अ निगेटिव्ह रियल नंबर इज नॉट अ रियल नंबर.